आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणामुळे 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचं आयोगापुढे आव्हान आहे। निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची आयोगाकडे मागणी करण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणं राज्य निवडणूक आयोगापुढे मोठं आव्हान असणार आहे। पुढील सुनावणीमध्ये निवडणूक घेण्याच्या तारखेची मुदत वाढवून घ्यावी अशी मागणी सुद्धा राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये करू शकतं। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडू शकतं? सिद्धेश, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता जी आहे ती आता दिसू लागलेली आहे। 6 मे 2025 रोजी न्यायालयाने सांगितलं होतं की 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असे आदेश दिले होते। मात्र आदेशाचा चुकीचा अर्थ जो आहे तो काढला असा याचिकाकर्त्यांचा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि कुठेतरी आरक्षणाची मर्यादा ही 50% वर गेली आहे आणि काही ठिकाणी ती 70 ते 80% लागू झाली आहे असं काहीच चिन्ह दिसून येत आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता काही जिल्ह्यांमध्ये आरक्षण हे 50% जास्त असल्यामुळे येणाऱ्या काळामधले ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलल्या जाऊ शकतात। सोबतच आज होणाऱ्या सुनावणीमध्ये निवडणूक कार्यक्रम रद्द होतील का किंवा मतदानाचं वेळापत्रक जे आहे ते थांबेल का किंवा मग ओबीसी आरक्षण धोक्यात येईल का असे 3 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आजच्या सुनावणीवर लागलेल्या आहेत। सिद्धेश, नक्कीच शुभम, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे।